नमस्कार मित्रांनो, नमस्कार. स्वागत आहे आज नवीन ब्लॉगमध्ये. तर 2 दिवस झाले आपण ब्लॉग टाकलेले नाही आहेत. तर आजचा व्हिडिओ राहणार आहे आमच्या शिक्षणाबद्दल. तर कारण आम्हाला मगापासून लाईव्हमध्ये खूप सारे कमेंट आले की दादा तुझं शिक्षण काय झालं आहे आणि वहिनीचं शिक्षण काय झालेलं आहे आणि वहिनी एवढीच का शिकली किंवा मी एवढंच का शिकलो हे आम्ही तुम्हाला आज शेअर करणार आहेत. तर व्हिडिओ खूप मजेशीर होणार आहे. तर हा व्हिडिओ लाईक शेअर आणि लाईक नक्की करा मित्रांनो, आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. ठीक आहे, चला व्हिडिओला सुरुवात करतो मी आता. आम्ही 2 दिवस झालं ब्लॉग टाकला नाही कारण श्रावणीचा त्या परवा दिवशी बड्डे होता 7 तारखेला आणि ह्यांची तब्येत पण काल बरी नव्हती, त्याच्यामुळे आम्ही ब्लॉग नाही टाकले. पण आज आम्ही नक्कीच टाकणार आहे कारण खूप लोकांच्या कमेंट येत आहेत की दादा तुमचं काय शिक्षण झाले आणि वहिनी तुमचं काय शिक्षण झाले. खूप लोक म्हणजे सर्वजण असं बोलत आहेत की तुमचं काय शिक्षण झालं, कशाबद्दल झालं. तर मी सांगणार आहे की मी शिक्षण म्हणजे का शिकली नाही आहे त्याच्याबद्दल मी आज तुम्हाला सगळ्यांनी सांगणार आहे कारण खूप लोकांच्या कमेंट आहेत म्हणून सांगणार आहे. तर सर्वांनी असं करू नका की म्हणू नका की हे काही पण टॉपिकवर बनवतात. सगळ्यांच्या कमेंट आहेत आणि लाईव्हवरती आणि पण आम्हाला व्हिडिओ आम्ही विचारतात. फक्त तुम्हाला जे आवडतं ना त्या विषयावरच आम्ही व्हिडिओ आणणार आहेत. तुमची जी कमेंट राहील आम्ही त्या कमेंटवरच आम्ही रिप्लाय करणार आहे. तुम्हाला काय काय बघायला आवडतं ते तुम्ही आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगत चला, म्हणजे आपण कसं त्याच टॉपिकवर आपण ब्लॉग शूट करू. चला पण मॅडम, छान छान सुरू करा. सांगत जावा आम्हाला काहीतरी टॉपिक ब्लॉग बनवायचं, तेव्हा आम्ही मस्त बनवू तुमच्यासमोर आणू आणि जेवढं आमच्याकडून होईल तेवढं चांगलं करू. तर आज मी तुम्हाला नक्की सांगते माझं शिक्षण का झालं नाही. माझं 34 सगळ्याला मी सांगते 34 झालं माझं शिक्षण. मी लहान होते तेव्हा आमचा खूप परिवार मोठा आहे. सगळे आमचे चुलते वगैरे सगळे आम्ही एकत्रच राहतो. मला 3 चुलते आहेत. सगळे एकत्रच राहायचो आम्ही आणि माझे पप्पा कारखान्यामध्ये जॉबला होते, तिकडेच आम्ही राहायचो आणि 3 मीटर आम्हाला शाळेमध्ये जायला लागायचं चालत पायी. तर 3 मीटर चालत जायला लागायचं. तर पहिली ते 4थीपर्यंत आम्ही खूप म्हणजे चालत गेलो, चालत यायचो. पण 4थीमध्ये गेली मी. 4थीमध्ये गेली मी 4थीत पूर्ण म्हणजे वर्षभर गेली. पण मेन गोष्ट केव्हा माझं म्हणजे शाळेत न जाण्याचं हे झालं, जेव्हा आपली परीक्षा येते ना लास्ट एप्रिलमध्ये, तेव्हा माझी तब्येत एवढी खराब झाली की डायरेक्ट मला ॲडमिट केलं होतं. मला तर असं वाटत होतं की मी आता मरून जाते कारण माझी कंडिशन तशी झाली होती. खूप म्हणजे खूप उलटी आणि जुलाब मला खूप व्हायची. म्हणजे आजारी राहायची असं म्हण की. हां, आणि मी सारखी आजारीच पडायची. तर मला सांगू, मला शाळेमध्ये जायचं इच्छा नाही होत होती पहिली आणि जास्त करून खूप म्हणजे घरी राहायचं, मम्मीपाशी राहायचं, मम्मीसोबत जायचं रानामध्ये. कारण माझी मम्मी पहिले ते रानामध्ये जातात ना कामाला, तिकडे जायची. तर तिच्यासंग जायला मला खूप आवडायचं. पण जाऊ देत नव्हते. माझे चुलते वगैरे एकदम कडक होते ना, ते एकदम 16वी झालेले आहे त्यांचे शिक्षण, ते ऑफिसमध्ये कामाला आहेत. ते मला खूप त्यांचं आम्हाला भीती होती म्हणून आम्ही आणि जायचो. मित्रांनो एक विषय असा आहे की यांच्या घरात सगळे शिक्षण झालेले आहेत, फक्त ही एकमेव शिकलेली नाही आहे. त्याचं रिझन असं आहे की ती 4थीत असताना ती अशी आजारी पडली की सारखं दवाखाना चालायचा, त्यामुळे हिचं शिक्षण 4थीत झालेलं आहे. हां, एवढं आहे की तिला मराठी वाचता येतं, पण एक शब्द वाचायला ती कमीत कमी 5 एक मिनटं तरी लावल माझ्या अंदाजे, म्हणून मी तिला लाईव्हला कमेंट वाचू देत नाही. आणि सोपी येतात, सोप्या कमेंट येतात वाचतायला आणि जे अवघड शब्द असतात ते वाचता येत नाहीत लवकर. पण मराठी येतं मला वाचता. इंग्लिश तर मी 4थीच नाही, म्हणजे 4थीच शिकले, त्याच्यामुळे पुढं इंग्लिश वाचताला येतच नाही त्याच्यामुळे. आणि मला 4थीत तुम्ही म्हणसाल की 4थी मग परत एकदा शिकायचं होतं, बसायचं होतं, जायचं होतं असे तुम्ही बोलचाल. पण मी खूप प्रयत्न केला माझ्या पप्पांनी वगैरे सगळ्यांनी की जा बाळा, जायचं, जा शाळेमध्ये शिक,
थोडं पुढं. आणि माझं पण खूप स्वप्न होतं की माझ्या स्वतःच्या पायावर मी उभं राहायचं आणि काहीतरी बनायचं. माझ्या पप्पांचं स्वप्न होतं की माझी बहिणी तर नाही तर मी पोलीस व्हायचंच त्यांचं स्वप्न होतं, कुणाला तरी बनवायचं, पण होय. ते प्रयत्न झाला नाही. 4थी पास होऊन पोलीस बनतं काय कोणी? मेन काय गोष्ट तर चला झाली मित्रांनो, हिचं तर तुम्हाला शिक्षण सांगितलंच आपण की तिची 4थी झालेली आहे असं. आता राहिला प्रश्न माझा, तर मी माझं पण सांगून देतो. माझी 12वी झालेली आहे. पण मित्रांनो, मी 12वी झाली, पण माझं रिअल म्हणजे मी बघा कधी माझं एज्युकेशन सांगायला मी लाजत नाही. माझी 12वी झाली आहे, पण एक गोष्ट रिअल लाईफमध्ये माझ्या अशी घडलेली आहे की मी 10वीत 3दा नापास झालेलो आहे आणि 3दा मी पेपर दिले, तेव्हा मी 3मधून एकदा पास झालो. आणि 12वीला बी तसंच झालं मित्रांनो, की 12वीला ज्यावेळेस मी होतो ना, म्हणजे 10वी फेल मी, म्हणजे मी अभ्यास केला नाही म्हणून फेल नाही झालो बरं का. कारण त्यावेळेस माझी बहीण प्रेग्नेंट होती आणि डिलेवरीसाठी आमच्या घरी आलेली होती. तर ते म्हणजे तिला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तिला ॲडमिट केलेलं होतं. तर तिच्यासाठी मी सेंटरिंग कामाला जायचं आणि तेव्हापासून मला ते माती कामाची सवय लागलेली होती आणि पैसा दिसत होता. तर मी सारखं काय करायचो, ज्या वेळेस पेपर चालू होते माझे बोर्डाचे 10वीचे, तर मी एक पेपर झाला की 2 दिवस अभ्यासासाठी सुट्टी राहायची. तर मी ते 2 दिवस अभ्यास न करता मी कामाला जायचो, कारण तेवढ्याच पैशात म्हणजे घरात कामात यायचे. तर मम्मी बी म्हणली की तू पास झाला नापास झाला तरी म्हणजे एवढं टेन्शन काही घेऊ नको, कारण तू पैसे कमवतोय. त्यामुळे मी 3दा नापास झालो आहे या गोष्टीसाठी. आणि ज्यावेळेस मी 10वी पास झाल्यानंतर मी ॲडमिशन घेतलं, 11वी 12वी केली. 11वीला तर पास झालो, पण 12वीला बी इंग्रजीत मी फेल झालो बरं का. जे आहे ते सांगतो, कारण 12वीला मी एक विषय लागलो, तो म्हणजे इंग्रजी. तर इंग्रजी मी 2 मार्कासाठी गेलो इंग्रजीचा पेपर. तर मला 2 मार्क कमी होते, तर त्यासाठी मी परत AT-KT त्या टायमाला मी ज्यावेळेस 2016मध्ये 16 का 14मध्ये मी 12वी शिकलेली आहे. तर त्या टायमाला AT-KT नावाचे एक्झाम राहायचा, म्हणजे नापास झालेला माणूस AT-KT फॉर्म भरून तोच पेपर पुन्हा देऊ शकायचा. तर मग मी काय केलं, AT-KT भरले आणि परत पुन्हा तो एक्झाम मी दिला तर लगेच दुसरींदा पास झालो मी. तर अशी माझी 12वी झाली आहे. आणि 13वीला ॲडमिशन याच्यासाठी घेतलं नाही मी की माझ्या घरात कमवणारं कोण नाही. आता मम्मीचं वय तुम्हाला माहिती आहे, मम्मीचं वय आता 60च्या आसपास वय आहे. त्यामुळे नाही का घरात माणूसबाई मी एकटा, कमवणारा एकटा असल्यामुळं मी नाही का शाळाच सोडून दिली, कारण मला पैसे दिसायला लागले ना. त्यामुळे घरात करणारं कोण नाही. माझी खूप इच्छा होती, कारण मी आतापर्यंत शाळा शिकू वाटत नव्हती, पण ज्यावेळेस मी 12वी पास झालो ना, त्यावेळेस मला म्हणजे अशी इच्छा होती की मी अजून पुढं शिकायला पाहिजे होतं. पण परिस्थितीमुळं मी पुढं शिकलो नाही. कारण कसं आहे ना, कमवणारा एकटा माणूस असला ना आणि समजा एखादा मुलगा आपल्या घरात असेल, तर खरंच तो जर शिक्षण घेत असेल तर त्याला खरंच कामाला पाठवू नका. कारण एखादा पोऱ्याला पैशाची सवय लागली ना, किंवा डोळ्यासमोर पैसे दिसायला लागले, जास्त पैसे, तर तो मुलगा काय करतो, अभ्यासकडे न लक्ष देता कामाकडे लक्ष देतो. तर त्यामुळे पहिले मुलाचं कधीही शिक्षण होऊन जाऊ द्या, त्यानंतर काही आयुष्यभर कामच करायचं आहे. माझ्यासोबत बी तसंच घडलेलं आहे. तर म्हणून मी माझं मन मोकळं करून मी तुम्हाला सांगतो, जर तुमच्या घरात बी मुलगा असेल तर आधी त्याला शिक्षण करू द्या, नंतर काय लाईफ टाईम कामच करायचं आहे. गरीब लोकांचं हेच आहे की पैसा नाही तर शिक्षण कमी होतं मुलांचं. खूप लोकांचं असंच झालेलं आहे आणि होतंही पण. तर मुलींनी पण शिकवा आणि मुलांनी पण शिकवा, कारण त्यांचा अधिकार आहे, त्यांचं भविष्य आहे. सर्वांनी मी कृपया करून सांगते, मुलांनी सर्वांनी शिकवा आणि त्यांच्या पायावर उभा करा. गरीब अशी अवस्था असते की पैशांपुढं जाता येत नाही. त्यामुळं कसं आहे, शिक्षण सोडून कामाला जावं लागतं. कारण हे माझ्यासोबत घडलेलं आहे मित्रांनो. तर माझी 12वी झालेली आहे आणि 12वी कशी झाली हे पण मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगून दिलं. आणि इथं 4थी झालेली आहे. आणि आजचा आपला टॉपिक हाच होता की आमचं दोघांचं शिक्षण काय झालेलं आहे. आणि आज आम्ही तुम्हाला सगळं शेअर केलेलं आहे की आम्ही पुढं का शिकलो नाही,
किंवा ही पुढं का शिकली नाही हे सुद्धा सांगितलं. आणि तुमच्या पोरांना पुढं शिकवा, नंतर कामाला पाठवा हे सुद्धा मी सांगितलं. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कमेंट थोड्या चांगल्या येऊ द्या, म्हणजे आम्हाला बी आनंद वाटेल की नाही बाबा. कारण आजचा टॉपिक असा म्हणजे आमच्या दोघांबद्दल नव्हता, फक्त शिक्षणाबद्दल होता. हां तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आता मला असं वाटते की मी शाळा शिकली असते तर मी काहीतरी कुठेतरी कामाला लागले असते, पण मी कुठे कामालाच नाही लागलेली, कारण शिक्षणच नाही झालं. त्याच्यामुळे मी तर म्हणते माझी तरी इच्छा आहे की सर्वांनी शिका. आणि माझ्या मला आता इच्छा आहे की माझ्या दोन्ही मुलांची शाळा शिकवून त्यांच्या स्वतःच्या पायावर उभा करायचे. तर तुम्ही पण तसंच करा. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा आम्हाला. आता बाय आम्ही बाय. ब्लॉग संपवतो. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. जय महाराष्ट्र मित्रांनो.